पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. मला वाटतं सैतान आपलं लक्ष अशा गोष्टींवर लावतो जिथे आपलं काही चालत नाही. हा मुद्दा नीट लक्षात घ्या तुम्ही. तो आपलं लक्ष अशा गोष्टींवर लावतो जिथे आपलं काहीच चालणार नाही. ते यासाठी की जिथे आपलं चालतं तिथे आपण लक्ष लावू नये. मी कुणाला देवावर प्रीती करायला लावू शकत नाही आणि कुणामध्ये बदलायची भावना आणू शकत नाही, पण मी प्रार्थना करू शकते, देवकार्य करू शकतो, कारण ते हृदयात घडणारं कार्य आहे. पण मी एक गोष्ट मात्र करू शकते, ती ही की मी माझ्या जीवनासाठी देवाकडून खात्री मिळवू शकते आणि पवित्र आत्म्याने मला बदलावं म्हणून मी त्याला सहकार्य करू शकते. पण शत्रूला असं वाटतं की आपण आपली स्वतःची दशा पाहू नये तर इतरांचे दोष काढण्यातच व्यस्त असावं. हे देवा मला जागृतीचं वरदान दे, जे योग्य प्रकारचं वरदान आहे. मत्तई अध्याय 12 वचन 14-15 मध्ये परुषांनी प्रभू येशूच्या विरोधात मसलत केली. नंतर परुषांनी बाहेर जाऊन त्याचा घात कसा करावा अशी त्याच्या विरुद्ध मसलत केली. हे ओळखून काय? पण हे ओळखून, हे मला आवडतं, येशू तिथून निघाला तेव्हा बरेच लोक त्याच्या मागे चालले व त्या सगळ्यांना त्याने बरे केले. आणि बघा, आपण आपल्या अवतीभोवतीच्या लोकांचे हेतू आणि वृत्ती याविषयी खरोखर सावध असायला हवं. आणि बघा, बऱ्याच गोष्टींचा मनस्ताप टळेल जर आपण ढगात तरंगल्यासारखे राहिलो नाही तर. म्हणजे तुमच्यासोबत वावरणारी प्रत्येक व्यक्ती चांगली असतेच असं नाही. काही जणांचं जीवन अद्भुत रीतीने बदललं असतं जर त्यांनी काही मित्र दूर केले असते तर. आमेन. काय विश्वास आहे ना तुमचा माझ्यावर? बोला बरं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? तुम्ही मेरी जेन सोबत दरवेळेला कॉफी पित असताना ती इतरांच्या चहाड्या करत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हा. ती तुमच्या देखील चहाड्या करत असणारच कुठे ना कुठे. अगं, आपण चांगले मित्रमैत्रीण आहोत म्हणून आपण एकमेकांच्या गोष्टींविषयी बोलतो, त्यात काय हरकत आहे सांग मला? लोकांच्या जीवनात जी फळं दिसतात ती ओळखायला शिका. तुम्ही त्यांना फळांवरून ओळखाल. चांगलं फळ ओळखणारे व्हा. जर फळच नसेल तर स्वतःसाठी नवे मित्र बनवा. जर तुम्ही सभोवतालच्या परिस्थितीविषयी जागृत असाल तर लक्षात येईल, कारण बघा, मी या गोष्टी करायला शिकले आणि बाबा बाबा माझा बराचसा मनस्ताप वाचला. बघा, मी आणि माझे पती आमच्या जवळपास कधीच वाद झाला नाही. आणि देवा, लग्नानंतर मी कितीतरी वर्ष युद्धाच्या पावित्र्यातच जगत होते. ठाऊक नाही किती वर्ष, कारण कधी गप्प बसायचं हेच मला कळत नव्हतं. कोणी मला गप्प करूही शकत नव्हतं. माझंच खरं असायचं आणि माझाच शब्द शेवटचा असायचा. शेवटी अशी वेळ आली की मला शांतीची गरज भासायला लागली, इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा अधिक. आणि मी सांगते, तुम्हाला शांती हवी असेल तर थोडंसं बदलायला लागेल. सावध रहा. अर्धा अधिक वेळ आपण बेशुद्धावस्थेतच असतो. हे देवा, काय झालं ते मला कळलेच नाही, मला कळलेच नाही देवा, मला कळलेच नाही. हे देवा, काय झालं ठाऊक नाही, कळलंच नाही. नेहमी कोमात असल्यासारखे जगणं सोडा तुम्ही. बऱ्याचदा आपण स्वतःच्याच विश्वात रमलेले असतो. आपण कारणं देण्याविषयी सावध नसतो. पण देवाला आपल्याला ओळख बुद्धी द्यायची. ओळख बुद्धी ही खोलवर जाणारी गोष्ट आहे. ती तुम्हाला तुमच्या आतड्यात जाणवते. ज्ञान म्हणजे फक्त पैसेवर सांगतो मी हे ओळखू शकतो. लोकांबरोबर राहून एखाद्या गोष्टीचं अनुमान काढायला कोणाला आवडत नाही सांगा मला? मत्तई अध्याय 16 वचन 5.
हे देवा, मला सावध राहण्याचं दान दे. कोणी सहमत आहे का माझ्याशी? नंतर शिष्य पलीकडे गेले, पण ते भाकरी घ्यायला विसरले होते. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा आणि सावध असा. आता प्रभू येशू त्या नैसर्गिक परिस्थितीचा उपयोग त्यांना गहन आध्यात्मिक धडे शिकवण्यासाठी करणार होता, पण हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं, ते त्यांना कळलंच नाही. कित्येकदा देव आपल्याला काही सखोल आध्यात्मिक धडे शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण मात्र म्हणतो, काय? तेव्हा ते आपापसात चर्चा करून म्हणाले, आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून का? प्रभू म्हणाला, काय? अहो अल्पविश्वासणारे, आपल्याजवळ भाकरी नाहीत असा विचार तुम्ही मनात का करता? किती अल्पविश्वासी आहात. तुमचा माझ्यावर किती कमी विश्वास आहे तुम्हाला अजूनही समजत नाहीये का? 5,000 5 भाकरी दिल्यावर तुम्ही किती टोपल्या भरून घेतल्या बरं? किती टोपल्या भरून घेतल्या तुम्ही? बघा, प्रभूच्या शिष्यांनी 2 अद्भुत चमत्कार पाहिले होते. प्रभू येशूने 5 भाकरी आणि 2 मासे यांनी 5,000 लोकांना खाऊ घातले होते. तसाच चमत्कार त्यांनी 4,000 लोकांसाठी केला होता. शिष्य त्या गोष्टी इतक्या लवकर विसरले की पलीकडे आल्यावर भाकरी आणल्या नाहीत हे बघून ते निराश झाले. आणि बघा, चला आता, तुम्ही जर निराश असाल तर देवाने तुमच्यासाठी भूतकाळात केलेल्या अद्भुत गोष्टींचं स्मरण करा जरा तुम्ही. आणि मग प्रभू येशू त्यांना गहन धडे शिकवू लागला. तो त्यांना हे सांगत होता की त्यांनी शास्त्री आणि परुषांच्या धार्मिक चालीरीतींना अनुसरू नये. माझ्याकडे याविषयीची बरीचशी वचनं आहेत जी मी सांगू शकते तुम्हाला. आणि कितीदा आपण क्षणाक्षणाचे चमत्कार लक्षात घेतो सांग. देवाने आपल्या जीवनात असे कितीतरी क्षण योजून ठेवलेले असतात आणि आपण मात्र ते कळतही नाही आपल्याला. प्रभू येशू नेहमी योग्य समयाविषयी जागृत असायचा. वाव! जर आपण विनाकारण घिसाडघाई केली नाही तर बराच मनस्ताप टळू शकतो. प्रभूला धन्यवाद द्या, मी तुम्हाला सत्य सांगतेय. अशा काही गोष्टी ज्याविषयी आपण बोललं पाहिजे. जेव्हा एखाद्याची प्रतिक्रिया मला ठाऊक नसते तेव्हा त्याविषयी मी डेव्हशी चर्चा करते. आणि कित्येकदा असं होतं की ज्या गोष्टीला तो अनुकूल असतो त्या गोष्टीला मी अनुकूल नसते. अशा वेळी मी त्याच्याशी पुन्हा बोलू पाहते. मी हे प्रार्थनेशिवाय करत नाही, योग्य समयाची वाट पाहते मी. आणि डेव्हशी जुळवून घेणं काही कठीण नसतं. आता कल्पना करा, जुळवून घ्यायला कठीण अशी व्यक्ती जर तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला प्रार्थनेची आणि योग्य समय शोधण्याची किती गरज आहे. हे माझ्यासाठी फार अद्भुत आहे. आणि बघा, क्षमा करा पण लोक मूर्खपणाच्या गोष्टी करत असतात. असं नाही की ते जे सांगतात ते चुकीचं असतं, पण त्यांची वेळ चुकीची असू शकते. आणि एक ठाऊक आहे, तुम्ही योग्य गोष्ट चुकीच्या वेळी केली तर ती अचानक चुकीची बनते. वेळ तुमच्या नवऱ्याने घराच्या अंगणातलं गवत व्यवस्थित काढलं नाही म्हणून तो घरी आलेला त्याच्यावर तुटून पडू नका. खास करून जेव्हा तो 2 तास ट्रॅफिक जामशी लढाई करून घरी आलेला असतो तेव्हा. त्याला शांत होऊ द्या, त्याला खाऊ पिऊ घाला आणि मग बोला त्याच्याशी. यहेजकेल अध्याय 11 वचन 19. मी त्यास एक हृदय देईन, तुमच्यात नवीन आत्मा घालीन आणि मी त्यांच्या देहातून पाषाण हृदय काढून टाकीन आणि मी त्यांना मांसमय हृदय देईन. मी त्यांच्या देहातून पाषाण हृदय काढून टाकीन आणि त्यांना मांसमय हृदय देईन. नव्याने जन्म पावलेल्या विश्वासणाऱ्याला
देवाने कठीण हृदय काढून संवेदनशील हृदय दिलंय. पण याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही ते विकसित करायचं नाही आणि नवीन गोष्टी शिकायच्या नाहीत. आपल्यामध्ये बीजरूपाने आत्म्याचं फळ पेरण्यात आलंय, पण आपण नेहमीच आत्म्याचं फळ देण्यासाठी झटत नाही, कारण आपण ते विकसित करत नाही आणि ते फळ देण्यासाठी देवाबरोबर कार्य करत नाही. आणि बघा, एक काळ असा होता की मी फार कठीण हृदयी व्यक्ती होते. जेव्हा तुम्हाला प्रचंड दुखावलं जातं, तुम्ही कठीण होता, कारण दुखावण्याला तुम्ही वैतागता आणि कठोर होणं हाच एक मार्ग आहे असं तुम्हाला वाटत राहतं. पण बघा, कठीण हृदय असणं आणि सेवेतही असणं या दोन गोष्टी नाही चालू शकत एकत्र. ते खरोखर कुणाच्याच भल्याचं नसतं. तेव्हा मला जाणवायला लागलं की देवाने मला मऊ करण्याची गरज आहे, मृदू करण्याची. देवाच्या उपस्थितीत राहून आणि त्याची प्रीती ओळखून आणि त्याच्या कार्याचं अवलोकन करून तुम्ही जितके मऊ होता तितके अन्य कशानेही होत नाही. देव तुमची किती काळजी घेतोय ओळखलं की जणू जेलीसारखं तुमचं रूपांतर होतं. म्हणून मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते. जर तुमच्यात अशी वृत्ती असेल, मला तुमची काही गरज नाही, काय करायचं ते मला सांगू नका, मला कळतं, कोणी मला इकडे तिकडे ढकलू शकत नाही. एक सांगू का, हे सुंदर नाहीये, हे आकर्षकही नाहीये. तुम्ही असं असावं अशी देवाची इच्छा नाहीये. चला आता, अशा प्रकारे वागणारं कोणी आपल्यामध्ये आहे का इथे? किती जण तसे आहेत हे मी विचारू शकते का सांगा मला? मी नाही विचारणार. पण बघा, ही शुभवार्ता आहे. मला ठाऊक आहे, ती स्त्री गंमत करत होती. ती म्हणाली, आपण तिथे जाणार नाही, हाच मुद्दा आहे. जर तू आज तिथे गेली नाहीस तर तुला इतर वेळेला जावंच लागेल तिकडे. कठीण गोष्टी बाजूला सारा. देव आज काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या कार्याची त्यांनी दखल घ्यावी, प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ त्यांनी ओळखावी आणि आपल्या डोक्याने चालून स्वतःचे निर्णय घेणं थांबवावं. म्हणून आपलं तोंड बंद करून तुम्ही देवाचं ऐकायला शिकायला हवं. तुम्हाला ठाऊक आहे, व्यभिचारात रंगेहात पकडलेल्या स्त्रीवरून धार्मिक लोक प्रभू येशूला प्रश्न विचारू लागले. बघ, नियमशास्त्र असं सांगतं की आता तू काय करणार आहेस सांग. तू म्हणतोस तशी दया दाखवणं आणि नियमशास्त्र पाळणं, या दोन्ही गोष्टी तुला कसं काय शक्य आहेत सांग मला. येशूची कृती तुम्हाला आवडेल. त्याने त्यांना ताबडतोब काही उत्तर दिलं नाही. बायबल म्हणतं तो खाली वाकला आणि त्याने बोटाने भूमीवर लिहिलं. तो तिथे काय करत होता? गिरवागिरवी? मला नाही वाटत. हे माझं स्वतःचं मत आहे, पण मला वाटतं की ही परिस्थिती हाताळण्यासाठी तो योग्य मार्ग कोणता ते पित्याकडून ऐकत होता आणि त्याने लगेच स्वतःचा निष्कर्ष काढला नाही, पण त्याच्याकडे योग्य उत्तर होतं. आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम दगड मारावा. बघा, एकच गोष्ट इतरांचा न्याय करण्याचा अधिकार आपल्याला देते, ती म्हणजे जर आपण परिपूर्ण निष्पाप आणि निर्दोष असलो तर ती स्थिती. म्हणून आपल्या सगळ्यांना निघावं लागलं असतं. बघा, माझ्याकडे पुरेसा वेळ नाहीये, पण माझ्याकडे अशी खूप वचनं आहेत ज्यात असं म्हटलंय की येशू थांबला, तो सावध होता, तो खूप सावध होता. वारंवार येशू वाटेनं चालला होता आणि त्याने एका जन्मांधाला पाहिलं. आणि येशू वाटेनं चालत होता आणि त्याने एका पंगू मनुष्याला पाहिलं. येशू कुठेतरी चालला होता आणि एक स्त्री त्याच्याकडे आली, जिला 18 वर्षांपासून रक्तस्रावाचा त्रास होता आणि तो तिच्यासाठी थांबला. त्याने तिच्यासाठी वेळ काढला. येशू कुठेतरी चालला होता आणि एका शतपतीने येऊन त्याला विचारलं की तू माझ्या सेवकाला बरे करशील? तो म्हणाला, मी येईन. तो म्हणाला, तुम्हाला यायची गरज नाही, फक्त शब्द बोला म्हणजे माझा दास बरा होईल. आणि बघा, आपण सगळे कुठेतरी जातोय. प्रभू नेहमीच कुठेतरी जात होता, मीही नेहमीच कुठेतरी जात असते, तुम्हीही नेहमीच कुठेतरी जात असता. पण आपण अक्षरशः दुखावलेल्या लोकांनी भरलेले, वेढलेले होत आणि देवाने आपल्याला दिलेल्या सेवेकडे आपलं लक्षच नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, कदाचित तुम्हाला ती हास्यास्पद वाटेल, पण माझा त्यावर विश्वास आहे. हो, ही माझी सेवा आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाची सेवा मला देण्यात आली आहे.
तुम्हाला ठाऊक आहे ते काय आहे? ही माझी खाजगी दररोजची जीवन सेवा आहे. मी इथे स्टेजवर असताना कसं प्रदर्शन करते यापेक्षा मी सोमवार ते शुक्रवार माझ्या दैनंदिन व नियमित जीवनात लोकांशी कसं वागते ते अधिक महत्वाचं आहे. आणि मला या गोष्टीची जाणीव आहे की जर मी दुखावलेल्या लोकांसाठी थांबले नाही आणि त्यांच्या गरजांसाठी संवेदनशील राहिले नाही तर इथे असताना माझ्यावर अभिषेक असणार नाही. जर तुम्हाला आपलं सामर्थ्य वाढवायचं असेल तर लोकांवर प्रीती करा, अधिक सतर्क राहा. लोकांसाठी थांबायला तुम्ही वेळ काढा. जरी तुम्ही घाईत असलात आणि कुठेही जात असलात तरी तुम्ही सेवेत आहात. तुम्ही सेवेतच आहात. माझ्या जीवनात मी काय काम करू असं देवाला विचारायची तुम्हाला गरज नाहीये. आज मी प्रत्येकाला पूर्णवेळ सेवेचं आवाहन करतेय. मी उत्साहित करतेय. प्रेषितांची कृत्य अध्याय 10 वचन 38. येशूला देवाने पवित्र आत्म्याचा आणि सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्म करीत फिरला. ही प्रभूची सेवा होती. रोज उठून चांगलं करत राहायचं. मी ठरवलंय आपणही तसंच करायचं. मी ते करू शकते. बायबल म्हणतं की तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका तर दुसऱ्यांचेही पहा. त्याचं कारण हेच आहे, जर तुम्ही रोज स्वतःची प्रभूमध्ये गुंतवणूक केली आणि चांगलं करत फिरलात, चला आता काही जण तर मला अनुसरतायत. रोज सकाळी आपली गुंतवणूक करा. कल्पना करा तुम्ही स्वर्गाकडे चाललेले आहात. प्रभू मी इथे हजर आहे. मी स्वतःला तुझ्यामध्ये गुंतवलंय. मला जागृत राहण्याचं वरदान दे. म्हणजे जेव्हा मी समाजात जाईन, शाळेत, कामात, शेजारी पाजारी दुकानात जाईन, तिथे ते उपयोगात यावं. आणि मी तुम्हाला एक सांगते बघा, देवाला तुमचा उपयोग करून घ्यायचा आहे. कारण तुमच्या अवतीभवतीचे बरेच लोक आत्महत्येच्या विचारात आहेत. ते स्वतःचा द्वेष करतात. कोणी त्यांच्याशी चांगलं बोललेलं नाही आणि त्यांच्यावर प्रहार होत आहेत. त्यातून तुटलेले आहेत आणि केवळ तुमच्याकडेच काहीतरी करण्याचं सामर्थ्य आणि क्षमता आहे हे लक्षात घ्या तुम्ही. पण जॉयस माझी समस्या आहे. कदाचित तुम्ही ती तशीच दाबून ठेवाल. त्यातून बाहेर पडण्याचा उपाय मी सांगावा असं वाटतंय का? मग स्वतःची प्रभूमध्ये गुंतवणूक करा. प्रभू मी तुझी समस्या आहे. तू मला बदललं नाहीस तर मला शक्य नाही. माझ्याकडे काहीही तोडगा नाही. लोकांनी माझ्याशी चांगलं वागावं हे माझ्या हातात नाही, पण तुला सगळं काही शक्य आहे. मी स्वतःला आणि माझ्या समस्येला तुझ्या हाती सोपवतोय. तुम्ही माझं म्हणणं ऐकलत का? मी स्वतःला आणि माझ्या समस्येला तुझ्या हाती सोपवतोय. मी इथे हजर आहे प्रभू. मी तुझ्यासाठी काय करू? तुमचा तारणाचा पुरावा म्हणून देवाकडे रोज 20 गोष्टी मागणं थांबवा तुम्ही. खरंच काळजी करू नका, माझी वेळ संपत आली आहे. तुम्हाला चांगल्या शोमरोनाची गोष्ट ठाऊक आहे का? प्रभू माझा शेजारी कोण आहे बरं? लूक अध्याय 10 मध्ये तो म्हणाला, एक मनुष्य यरुशलेमेहून खाली यरीहोला वाटेने चालला होता. तेव्हा तो लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढले, त्याला मार दिला आणि त्याला तिथेच अर्धमेला टाकून ते निघून गेले. मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. त्याच्याकडे वेळ नव्हता. कदाचित तो चर्चला जात असावा. मग एक लेवी त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून तो सुद्धा दुसऱ्या बाजूने चालता झाला. तो थांबला नाही.
मग एक शोमरोनी त्याच वाटेने तिथे आला. तो कदाचित एवढा भक्तिमान मनुष्य नसावा आणि तो कुठेतरी कुठेतरी जात होता आणि आपण सगळेजण कुठेतरी जातोय. पण महत्वाची गोष्ट आहे की आपल्या जीवनातून टिकणारं फळ देत राहणं. याजक भक्तिमान होता का? तो तसा वागला नाही. लेवी भक्तिमान होता का? तोही तसा वागला नाही. पण तो शोमरोनी जो काही करेल अशी कुणाची काही अपेक्षाच नव्हती, त्याने सगळं काही केलं. तो थांबला. तो फक्त थांबलाच नाही, तर त्याने पैसाही ओतला. बघा, जर पैशांची किंमत मोजावी लागणार असेल तर आपण मदत करायला नाखुश असतो. पण त्या मनुष्याच्या विषयीची आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याने आपल्या खर्चावर काही मर्यादा ठेवली नाही. तो म्हणाला, यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. पण मी दशमांश देतो. मी कामात दानधर्म करतो, नुकताच मी तो केलाय. आणि बघा, मी जीवनशैलीविषयी बोलते, नियमांविषयी नाही. बघा, माझ्याकडे एक छान विधान आहे. हे ताजं आहे, आधी कधी बोलले नाही. माझ्या मनात ते उफाळून येतंय. जर नवीन जीवन जगायचं असेल तर नवी जीवनशैली असायला हवी. लक्षात असू द्या, अवतीभोवतीचे लोक दुखावले गेलेले आहेत. बघा, 2010च्या एका आकडेवारीवर मी नजर टाकत होते, जी 10 वर्षांपूर्वीची आहे आणि ही नवीनच आकडेवारी प्रसिद्ध झालेली आहे. सुमारे 10 लाख लोकांनी आत्महत्या केली होती. 10 लाख लोकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. आपण जगासाठी अदृश्य आहोत अशी भावना लोकांमध्ये बळावतीये. त्यांना वाटतंय कुणालाच त्यांची काळजी नाहीये, ते एकटे आहेत, ते घाबरलेले आहेत, ते भग्नहृदयी आहेत, ते ठेचाळलेत, ते जखमी आहेत आणि केवळ आपल्याकडेच जगासाठी आशा आहे. तुम्ही अधिक जागृत कसे होऊ शकता? कुणाला तरी म्हणा की, ओ तुम्ही कसे आहात? ठीक आहे, ते ठीक नसतात, पण ते तसं बोलत नाहीत, ते ठीक नसतात. तुम्ही ठीक आहात? एक सांगू का, देवाला तुम्ही आवडता त्याची तुमच्यासाठी चांगली योजना आहे. मी तुम्हाला एक सांगितलं तर तुम्हाला ते गमतीशीर वाटेल. प्रभूमध्ये स्वतःची गुंतवणूक करा आणि प्रत्येक गोष्टीची चिंता करत बसू नका, तर देवाला तुमचा उपयोग करू द्या. सुवार्ता प्रत्येकाच्या माथी मारून आपल्याविषयी लोकांच्या मनात तिटकारा उत्पन्न करायचा नाही, आपल्याला त्यांना आशा दाखवायची आहे. मी माझ्या टीव्हीवरच्या प्रेक्षकांना काही सांगू इच्छिते आणि ते साहजिकच इथे बसलेल्या लोकांनाही लागूच होतं. बघा, बरेचसे लोक आम्हाला भेटले, अगदी नेहमीच नाही पण भरपूर संख्येने लोक आम्हाला भेटले ज्यांनी असं सांगितलं की मी आत्महत्येच्या विचारात असताना चॅनल्स बदलत होतो आणि अचानक मी तुमचा कार्यक्रम पाहिला आणि देव माझ्याशी बोलला आणि माझा पालट झाला. आता मी देवाची सेवा करतोय. एका स्त्रीने सांगितलं, ती सोफ्यावर बसली होती, तिच्या हातात बंदूक होती आणि बघा, ती स्वतःला अशी इथे गोळी झाडून ठार मारणार होती. तिला तिथे गोळी झाडायची होती आणि तिच्या हाती रिमोट लागला. तिने टीव्ही लावला आणि समोर माझा कार्यक्रम चालू होता आणि ती म्हणाली की कार्यक्रम सुरू केल्यावर तुमचे जे शब्द माझ्या कानी पडले ते होते, देवाला तुम्ही आवडता आणि त्याची तुमच्यासाठी चांगली योजना आहे. त्या मुलीने आत्महत्येचा विचार सोडून दिला. आता ती गायन समूहाचं नेतृत्व करते.
देवाला तुमची काळजी नाही हे मला सांगू नका. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात हे त्याला ठाऊक आहे. देवाला तुम्ही आवडता आणि त्याची तुमच्यासाठी चांगली योजना आहे. तुम्ही आत्महत्येच्या विचारात असाल तर तसं करू नका. तुम्ही मौल्यवान आहात आणि आम्हाला तुमची गरज आहे. आमेन. बायबलमध्ये अनेक ठिकाणी देवाने केलेल्या महत् कृत्यांची आठवण ठेवायला सांगितली आहे. म्हणूनच माझी प्रार्थना आहे की देवाने आपल्याला जागरूकतेचं वरदान द्यावं, यासाठी मी नेहमीच प्रार्थना करते. आणि मी अशी प्रार्थना करते कारण मला देवाच्या कार्याची जाणीव असायला हवी आणि मी इतरांसाठी काय करायला हवं याचीही मला जाणीव असायला हवी. देवाच्या कार्याबद्दल कृतज्ञ असणं ही सगळ्यात महत्वाची वृत्ती आपण धारण करू शकतो. आणि बघा, जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.